कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लिंबू या आपल्या फ्रीजमधील अशा गोष्टी आहेत ज्या लवकर खराब होतात. मी जे पद्धत सांगणार आहे, खास करून कढीपत्ता आणि लिंबू कसं स्टोअर करायचं, YouTubeवरती मला नाही वाटत कोणी अशी टिप शेअर केलेली असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला मी 3 अगदी महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्या पण मिस करू नका. सगळ्यात पहिले कोथिंबीर कशी स्टोअर करायची ते सांगते. सगळ्यात आधी कोथिंबीरीच्या जुडीच्या मुळ्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या. त्यानंतर कोथिंबीरीच्या जुडीमध्ये जर काही खराब पानं असतील तर ते लगेच काढून टाकायचे. काळी पडलेले किंवा पिवळे पडलेले पानं असतील तर ते बाजूला करायचे. कोथिंबीर थोडीशी मोकळी करायची आणि बघायची पूर्णपणे कोरडी आहे का. कोरडी नसेल तर थोडा वेळ सुकू द्यायची आणि पूर्ण सुकू दिल्यानंतर अशा प्रकारे एअरटाईट डब्बा घ्यायचा. त्यामध्ये जाड असा टिश्यू टाकायचा खाली. त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची आणि वरतून परत एक जाड टिश्यू टाकून हा डब्बा लावून घ्यायचा. अशा प्रकारे कोथिंबीर ठेवली ना तर 3 आठवड्यानंतरही आता जशी ठेवली आहे तशीच्या तशीच ती कोथिंबीर राहणार. आता लिंबू कसे स्टोअर करायचे ते मी सांगते. तुम्ही बोलाल की लिंबू स्टोअर करायची काय गरज आहे, लिंबू तर खराब होत नाही. पण होतात. 2 आठवड्यानंतर आपोआप खराब व्हायला किंवा काळे पडायला किंवा असे तांबड्या रंगाचे होतात किंवा त्याच्यावरती असे चॉकलेटी कलरचे डाग यायला सुरुवात होते. मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही लिंबू स्टोअर केलं ना, जसं तुम्ही बाजारातून आणलं होतं ना तसल्या तर तसं राहील. लिंबू स्टोअर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची बरणी घ्या. अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा बरणी च्या तळाशी एक जाड टिश्यू टाकून घ्या. त्यामध्ये सगळे लिंब टाका. बरणीमध्ये भरायच्या आधी सगळे लिंब चेक करून घ्या. जर एखादं लिंबू तुम्हाला खराब वाटत असेल किंवा जास्त पिकलेलं दिसत असेल तर ते लगेच साईडला काढून घ्या. सगळे लिंब बरणीमध्ये भरल्यानंतर वरतून असा एक टिश्यू ठेवा आणि घट्ट झाकण लावून घ्या. मी लिंब स्टोअर करण्यासाठी बरणीच प्रेफर करते. एअरटाईट डब्बाही चालतो. आता आपण हिरव्या मिरच्या कशा स्टोअर करायच्या ते बघूया. मिरची स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारचा कुठलाही एअरटाईट डब्बा घेऊ शकतात. मिरच्या कमी आहेत म्हणून मी हा छोटा डब्बा घेतलेला आहे. आता या डब्यामध्ये तळाशी सगळ्यात पहिल्यांदा या प्रकारे जाड टिश्यू टाका. त्यावरती अशा मिरच्या टाकून घ्या. डब्यामध्ये मिरच्या व्यवस्थित बसल्यानंतर त्याच्यावरून अजून एक टिश्यू घ्या. टिश्यू टाका आणि अशा प्रकारे घट्ट झाकण लावून घ्या. आता सगळ्यात शेवटला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता कसा स्टोअर करायचा ते सांगते. मला ब्लिंकिटवरून 20 रुपयात बघा किती कढीपत्ता आलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कढीपत्ता या प्रकारे सुट्टा करून घ्यायचा. एक एक पान मोकळं नाही करायचं आहे. अशा प्रकारे त्याचे ज्या स्टेम्स आहेत त्या सुट्ट्या करायच्या. असा लांबच ठेवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे जर काही कोवळे शेंडे असतील कढीपत्त्याचे तर ते लगेच बाजूला करायचे. ते स्टोअर करायला नाही घ्यायचे, ते लवकर खराब होतात. आता अशा प्रकारे एक एअरटाईट डब्बा घ्या. त्यामध्ये खाली जाड टिश्यू टाका. त्या टिश्यूवरती आपण सुट्टा करून घेतलेला कढीपत्ता आहे तो टाका. डब्यामध्ये कढीपत्ता व्यवस्थित टाकल्यानंतर त्याच्यावरून परत एक जाड टिश्यू टाका. व्यवस्थित टिश्यूने कढीपत्ता कव्हर करून घ्या आणि अशा प्रकारे झाकण लावून घ्या. आता या सगळ्या वस्तू स्टोअर करताना 3 महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्या. सगळ्यात पहिली टिप म्हणजे जे पण डबे घ्याल ते तुम्ही थोडेसे मोठे घ्या, मोकळे ढाकळे घ्या. म्हणजेच कोथिंबीर, कढीपत्ता किंवा मिरच्या जर तुम्हाला स्टोअर करायच्या असतील तर त्या कोंबून स्टोअर नका करू. त्या डब्यामध्ये मोकळ्या ढाकळ्या बसल्या पाहिजेत. जर तुम्ही कोंबल्या तर मिरच्या किंवा कढीपत्ता लवकर सडण्याची शक्यता असते. टिप नंबर 2 म्हणजे जो पण भाजीपाला तुम्ही स्टोअर करत आहात त्याच्यावरती पाण्याचा एकही थेंब नकोय. जर पाणी असेल तर सगळ्यात पहिले तो भाजीपाला फॅन खाली सुकवून घ्या आणि मगच स्टोअर करायला घ्या. तिसरी टिप म्हणजे स्टोअर करण्यासाठी तुम्ही जो पण डब्बा घेणार आहे तो एअरटाईटच पाहिजे. डब्बा एअरटाईट असेल तर भाजीपाल्यामध्ये मॉइश्चर जात नाही, कारण की मॉइश्चरनेच भाजीपाला सडतो. तुमच्याकडे एअरटाईट डब्बा नसेल तर बरणीही चालते. बरणी पण एअरटाईटच असते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि 3-4 आठवड्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लिंबू टिकले की नाही.